नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा विजेच्या समस्येवर गाजली। 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू कृष्णा भगत याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिषेक, माल्यार्पण, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। शिंदखेडा शहरात भरवस्तीत झालेल्या संशयित खून प्रकरणातील आरोपींना अटक करून भरवस्तीतील वेश्या व्यवसाय बंद करण्याची मागणी। आणि देवपुरातील सुशीनाला परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी शहरातील विजेची समस्या बिकट होत चालली असल्याचा आरोप करीत विद्युत विभागाच्या उदासीन कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला। धुळे महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात सभापती लताबाई सोनार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या सभेत नगरसेवकांनी शहरातील विजेची समस्या बिकट होत चालली असल्याचा आरोप करीत विद्युत विभागाच्या उदासीन कारभारावर तीव्र रोष व्यक्त केला। स्थायी समितीच्या सभेत विषय पत्रिकेवर एकूण 9 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते। यावेळी आयत्या वेळच्या विषयावर बोलताना नगरसेवक अमोल मासुळे यांनी मिल परिसरात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असल्याचा आरोप करीत कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी परवा चक्करवर्डी सबस्टेशन मध्ये संताप व्यक्त केला। वास्तविक या भागाचा वाढता विस्तार लक्षात घेता महावितरणने महापालिकेला 4 पत्रे दिली आहेत। अतिरिक्त सबस्टेशनसाठी जागा उपलब्ध करून द्यावी असे पत्रात नमूद आहे, परंतु महापालिकेच्या विद्युत विभागाला या पत्रांबाबत कल्पना तरी आहे का? जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी काय कारवाई केली? नगर रचना विभागाने डीपी प्लॅन मध्ये सबस्टेशनसाठी जागा आरक्षित केली आहे का? असे अनेक सवाल उपस्थित केले। नगरसेवक धीरज कलंत्री यांनी मिल परिसरातील विजेच्या गंभीर समस्येकडे लक्ष वेधले। नगरसेवक आमिर पठाण यांनी प्रभाग क्रमांक 19 मध्ये विजेची समस्या मांडली। अनेक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील पथदिवे, पाणी पुरवठा, कचरा तसेच नाले सफाईचे प्रश्न उपस्थित केले। वंदना भामरे यांनी हद्दवाढ भागाकडेही लक्ष देण्याची मागणी केली। आमच्या प्रभागात पथदिवे नाहीत, भूमिगत गटारीचे काम केल्यानंतर रस्ते पूर्ववत केलेले नाहीत, शौचालयाची प्रचंड दुरावस्था झाली आहे इत्यादी समस्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधले। सभेत शहरातील सार्वजनिक शौचालयांचा स्वच्छतेचा विषयही गाजला। यावेळी सभापती लताबाई सोनार, अतिरिक्त आयुक्त करुणा डाहळे, नगर सचिव मनोज वाघ यांच्यासह सदस्य कृपेश नांदरे, अमोल मासुळे, निलेश नेमाने, धीरज कलंत्री, विक्रम थोरात, चेतन गवळी, युवराज चौधरी, वंदना भामरे, शीतल वाघ, योगिता कुटे, इरफान अहमद, फजलुर रहमान, आमिर पठाण, आलिया बानो अन्सारी, शहानाज बी खाटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते। मला सांगावंसं वाटतं, मी पहिल्या स्थायी मीटिंग मध्ये किंवा अनेक सन्मानित सदस्यांनी देखील सांगितलं असेल की आपण जर या ठिकाणी विषय आणतो तर त्या विषयाची सविस्तर मीटिंग या ठिकाणी दिली गेली पाहिजे। आता या ठिकाणी 13 संस्थापन दिलेले आहेत, तर 13 संस्थापन आहेत, म्हणजे मासुळे, देवरे साहेब येईल, आमच्या संस्था काय कोणाच आहे त्या संस्थेचे नाव दिले पाहिजे का? आपल्याला दिले पाहिजे ना। यापुढं त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या। तुमचे सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आमची या ठिकाणी विनंती असेल की तुम्ही विषय ठेवता ना त्याची सविस्तर मीटिंग या ठिकाणी आली पाहिजे। आणि आता या ठिकाणी तुम्ही विषय आणलेला आहे, 13 संस्थांना आपण काय विषय आला पाहिजे त्यांचे प्रशासकीय बिला करता खालील प्रमाणे खर्चाचे पद्धतीने मान्यता देणे योग्य आहे असे आपले मत आहे। तुमचे मत आहे योग्य तुम्ही टाकलं या ठिकाणी काम त्या ठिकाणी केले 2022 मध्ये, त्यांना 2022 मध्ये बिल दिले गेले, त्यांनी जे पहिले काम केले असतील ते त्यांना किती कालांतरात बिल आपण रोखून ठेवलेले आहे का? रोखून ठेवलं हे तुम्हाला माहिती आहे, आम्हालाही माहिती आहे। त्यावेळेस मी सदस्य होतो या ठिकाणी, आमचे सर्व सन्मानित सदस्य आमचे ते मत आहे की द्या ते कारभार त्या ठिकाणी त्यांच्या मनोगतातून त्यांनी मांडावं या ठिकाणी, त्यांनी संधी दिली जाईल। पण या ठिकाणी मी महानगरपालिकेचा एक सदस्य असल्या कारणाने महापालिकेचं हित जोपासणं सर्वप्रथम आपलं कर्तव्य आहे। म्हणून या ठिकाणी मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की आपण या सर्व संबंधित जे ठेकेदार असतील यांनी 2022 मध्ये पहिले बिल दिले, आता येणार 2023 पासून 2026 म्हणजे तब्बल 3 वर्ष। मग हा जो विषय आहे, हा विषय तब्बल 3 वर्ष काय मिळत राहिला? हा विषय 3 वर्ष अधिकाऱ्यांसाठी काय झाली, जो इतका कालावधी लागला, महाराष्ट्र 3 वर्ष काढला, याच्यामुळे काही संधी झाल्या नाही का? मग आता काय लागला विषय? त्यांच्याकडे राईट कुठेही संस्थेला काम देतो
मला यांना बिल आला नाही केलं म्हणजे संस्थेला ते बिल सांगून ठेवलं पाहिजे योग्य आहे का योग्य आहे काय सांग आपला महानगरपालिकेचा विषय का तो त्याचा आधार विषय ना ते जर महापालिकेत काम घेत आहे त्यांना 2 पैसे भेटतील म्हणून काम करत आहे ना ते महापालिकेला सेवा देत आहेत म्हणून त्यांचा आपण धन्यवाद व्यक्त करू हा भाग वेगळा आहे पण आज या ठिकाणी आपण तब्बल 3 वर्षानंतर हा विषय येतो त्याच्यापैकी आपण अनेक जरी प्रशासक बसवलं महापालिकेमध्ये पण त्यावेळेस माननीय आयुक्त साहेबांच्या अध्यक्षतेखाली काही घटना झाल्या ना मग तुम्ही तेव्हा का बरं घेतला विषय तुम्ही आता का बांधला विषय याचं उत्तर सविस्तर द्या हे धुळे शहरातील बंधू कृष्णा भगत याने 13 वर्षीय मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तृतीयपंथींच्या प्रेरणा बौद्धिस्ट संस्था धुळेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले. धुळे शहरातील बंधू कृष्णा भगत याने 13 वर्षीय मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या मागणीसाठी तृतीयपंथी यांच्या प्रेरणा बौद्धिस्ट संस्थेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील बंधू कृष्णा भगत उर्फ सुभाष चित्ते राहणार कदमबांडे नगर देवपूर याने 13 वर्षीय मुलीवर केलेल्या बलात्कार सारख्या अमानुष कृत्याचा व मानवी जीवनाला काळीमा फासणाऱ्या घटनेचा आम्ही प्रेरणा बौद्धिस्ट सेवाभावी संस्था तसेच शहरातील समस्त तृतीयपंथी यांच्या वतीने जाहीर निषेध करून शासन दरबारी अशी मागणी करतो की शहरातील जे कोणी बंधू भगत महिलांसारखी वेशभूषा शृंगार करीत लोकांची दिशाभूल करत श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवित असतील अशा लोकांवर पोलीस प्रशासनाने कठोरात कठोर कारवाई करावी. तसेच काही बंधू भगत स्वतःला तृतीयपंथी आहोत असे सांगतात तरी त्या लोकांशी आमच्या तृतीयपंथी लोकांचा काही एक संबंध नसून प्रशासनाने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी व पीडित मुलीला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रेरणा बौद्धिस्ट संस्थेचे अध्यक्ष पार्वती जोगी, उपाध्यक्ष स्वरा जोगी, सचिव नीलू जोगी, कशिश नायक, शुभांगी जोगी, मेघा जोगी, शिवानी कुवर, सोनी पाटील, चेतना सुरत, सिद्धी सुरत, रितिका सुरत, राधा जोगी आदी उपस्थित होते. धुळे शहरात जी घटना झाली आहे ती खूप नीच पद्धतीची घटना झाली आहे. आपल्या देशात चाललं काय आहे, प्रत्येक राज्यात प्रत्येक गावात रोज बलात्कार होत आहे. स्त्री सुरक्षित नाही आहे की बाळ या देशात सुरक्षित राहिलं नाही. सरकार झोपी गेलेलं आहे ना, यांना फाशी होते. यांना आमच्या ताब्यात दिलं तर आम्ही तरी गोळ्या यांना घालू, कारण की हे फार चुकीचं होते. आज तो स्वतःला भगत म्हणवून घेत होता. हे एकदम चुकीच्या गोष्टी घडत आहे. आम्हीचा पूर्ण खानदेशील भगत डांख्या मंडळी आमच्या जोगती तृतीयपंथी समाज एक होऊन या घटनेचा जाहीर निषेध करत आहोत. या नराधमाला फाशी झाली पाहिजे, कारण की हे लोक आमच्यासारखा शृंगार करून लोकांना तृतीयपंथी असण्याचा भास दाखवून लोकांना लुबाडत असतात. माझ्या पूर्ण धुळे जनतेला, माझ्या खानदेशवासियांना ही विनंती आहे, अशा लोकांच्या आमिषाला तुम्ही बळी पडू नका, अंधश्रद्धेला बळी पडू नका. हे काही तृतीयपंथी नाहीयेत, हे माणसं हे पोट भरण्याकरता आमच्यासारखा शृंगार घालून भगत बनून तुमच्या दारापर्यंत येत असतात, तुम्हाला बोधून नेत असतात. तर तुम्ही या चुकीच्या गोष्टीला, अंधश्रद्धेला बळी पडू नका. श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा करू नका. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त देवपुरातील शंभूतीर्थ छत्रपती संभाजी महाराज उद्यानात अभिषेक, माल्यार्पण, रक्तदान शिबिरासह विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती धुळे तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील शंभूतीर्थ येथे अभिषेक, माल्यार्पण, रक्तदान शिबिर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार व समितीस भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव समारंभाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांचा अभिषेक करून त्यांना माल्यार्पण करण्यात आले. यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार समारंभ तसेच समितीस सहकार्य करणाऱ्या प्रमुख व्यक्तींचा गौरव सोहळा पार पडला. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास 256 GB पेन ड्राईव्ह भेट देण्यात आले. छावा फलकाचा अनावरणाचा सोहळा महापौर मायादेवी परदेशी यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार शरद पाटील, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, चंद्रकांत सोनार, स्थायी समितीच्या सभापती लताबाई पोद्दार, शुभांगी पाटील, डॉक्टर निशा महाजन, भगवान करणकाळ, अतुल सोनवणे, धीरज पाटील, नरेंद्र परदेशी, डॉक्टर सुशील महाजन, मनोज गर्दे, रवींद्र नगराळे, अतुल पाटील, नाना कदम, दिनेश काळे, सचिन मराठे, जितू इखे, विक्रमसिंह काळे, ॲडव्होकेट अमोल पाटील, प्रशांत नवले, राजू जाधव, राजू मराठे, भूषण बागुल, दिलीप शितोळे, राजेंद्र थोरात, पंटू पवार, चंद्रकांत थोरात, सुधीर मोरे, दिनेश चव्हाण, राजू डवळे, तुषार नवले, बाजीराव खैरनार, मोहन टकले, कल्पेश कदम, कांतीलाल देवरे, अण्णा कनसे, अरुण पवार,
प्रवीण भडक, अशोक सुडके, राहुल शिरसाट, संजय गायकवाड, भोला वाघ, शशी मराठे, मीना भोसले, संदीप शिंदे, भरत काळे, मोतीलाल मराठे, रवींद्र पाटील, अजय पाटील, श्याम रायगुडे, अमोल भागवत, विकास ढवळे, दीपक पाटील, विजय पाटील, राकेश भोसले यांच्यासह छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम, उपाध्यक्ष देवेंद्र सोनार, राजेश पवार, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट नामदेव साठे, मनोहर पवार, डॉक्टर अब्दुल गाजी, अर्जुन पाटील, प्रदीप जाधव, ॲडव्होकेट प्रवीण सिसोदे, ऋषिकेश पाटील, ॲडव्होकेट दिनेश काळे, अकबर शेख आदी उपस्थित होते. आज छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव 2026 ते जयंतीचं औचित्य साधून आज विविध कार्यक्रम स्मारक समितीच्या वतीने इथे करण्यात आलेले आहेत. आमचे लाडके आमदार अनुपजी अग्रवाल यांच्या शुभ हस्ते पुतळ्याला अभिषेक करण्यात आलेला आहे. तसेच विविध मान्यवर, विविध राजकीय सामाजिक संघटनेचे जे विविध कार्यक्षेत्रातील जे पदाधिकारी आहेत, मान्यवर आहेत, त्यांचा सत्कार स्मारक समितीच्या वतीने आम्ही करण्यात येणार आहे. तसेच आज ज्या तप्तप्त्या उन्हामध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये ब्लड कॅम्पमध्ये ब्लडची जी कमतरता भासत आहे त्या अनुषंगाने ब्लड बँकचं देखील आयोजन आमचे लाडके मित्र आदरणीय कल्पेशजी शर्मा यांच्या पुढाकाराने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. कल्पेशजी शर्मा व त्यांची टीम यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 2026 जयंती उत्सवचे अध्यक्ष के.डी. शर्मा यांनी एक सुंदर नियोजन या ठिकाणी धुळे शहराला एक वेगळं वैभव निर्माण करेल असं नियोजन त्यांनी केलेलं आहे. जे बी रक्तदाते याला रक्त देतील त्यांना एक पेनड्राईव्ह के.डी. मोंच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती दरवर्षी उल्हासात साजरी व्हावी हा हेका छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीच्या वतीने प्रत्येक वर्षी करण्यात येतो. यावर्षी देखील विविध कार्यक्रम घेऊन या 2026चा कार्यक्रम यशस्वी करण्यामागे स्मारक समिती व सर्व टीम यामध्ये सहभागी आहे. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. आपण सर्वांना, धुळे जिल्हावासियांना छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त जय छावा. शिंदखेडा शहरात भरवस्तीत सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाजवळच झालेल्या संशयित खून प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करावी व भरवस्तीत सुरू असलेला वेश्या व्यवसाय बंद करावा या मागणीसाठी बिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. शिंदखेडा शहरात भरवस्तीत चाललेल्या वेश्या व्यवसायाजवळ झालेल्या संशयित खून प्रकरणातील मारेकऱ्यांना अटक करावी व भरवस्तीतील वेश्या व्यवसाय बंद करावा या मागणीसाठी बिल समाज विकास मंच शिंदखेडातर्फे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की शिंदखेडा शहरातील जनता हायस्कूल जवळील वेश्या व्यवसाय खुलेआम गेल्या अनेक वर्षापासून भरवस्तीत सुरू आहे. या वस्तीत दिनांक 9/5/2026 रोजी एका इसमाची लुटमार करत मारहाण करून त्यात जीवे मारण्यात आले आणि सदरचा मृतदेह शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाजवळ फेकून देण्यात आला. अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. नातेवाईकांनी शोध मोहीम सुरू केली. त्यात दोंडाच्या येथील संजय भगवान भिल अशी मृत व्यक्तीची ओळख पटल्यामुळे हा घातपात असल्याने सदरील नातेवाईकांनी शिंदखेडा पोलीस ठाणे गाठून संशयित मारेकऱ्यांना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. परंतु संशयित मारेकरी हा आज पावेतो मोकाट फिरत असून शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने कोणतीही तपास मोहीम दिसून येत नाही, म्हणून मारेकरींना फोफावते आहे. यापूर्वी देखील सदरच्या वेश्या व्यवसाय वस्तीत अशा घटना घडलेल्या आहेत, म्हणून आपल्या स्तरावरून शिंदखेडा येथील जनता हायस्कूल जवळील वेश्या व्यवसाय त्वरित नष्ट करावा, जेणेकरून भरवस्तीत राहणाऱ्या रहिवाशांचा श्वास मोकळा होऊन रोजच्या त्रासातून मुक्तता मिळेल. यासाठी रहिवाशांनी शिंदखेडा पोलीस ठाण्याला राजरोज भरवस्तीत खुलेआम वेश्या व्यवसाय सुरू असून तो बंद करावा अशा मागण्या देखील केल्या असून आजही शहराला कलंक लावणारा प्रकार सुरू आहे. यात कुणाची राजकीय वलय आहे का म्हणून पोलीस कारवाई होत नाही. तसेच नुकताच झालेल्या संजय भगवान भिल या आदिवासी तरुणाच्या लुटमार करून जीवे मारणाऱ्या मारेकऱ्यांना तात्काळ अटक करावी अशी मागणी
निवेदनात करण्यात आले आहे। यावेळी भिल समाज विकास मंच शिंदखेड्याचे संस्थापक अध्यक्ष दीपक आयरे, सुनील सोनवणे, गणेश सोनवणे, श्रीराम मोरे आदी उपस्थित होते। जवाहर जिंदाबाद मी दीपक आयरे, भिल समाज विकास मंचाचा संस्थापक अध्यक्ष तथा आदिवासी काँग्रेसचा जिल्हा अध्यक्ष, धुळे जिल्हा अध्यक्ष। आज आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब धुळे यांना लेखी निवेदन तक्रार देण्यात आली। शिंदखेडा शहरात भरवस्तीत जे यश व्यवसाय सुरू आहे, काही राजकीय लोकांच्या आशीर्वादाने ते तात्काळ बंद होण्याबाबत असे साहेबांना दिली। कारण दिनांक 9 मे रोजी तिथं एक आदिवासी तरुणाचा घातपात करण्यात आलेला आहे। घातपात करून त्याची मृत्यू करण्यात आलेला, मर्डर झालेला आहे। त्या दिवशी आम्ही शिंदखेडा पोलीस स्टेशनला लेखी तक्रारही दिलेली आहे, परंतु शिंदखेडा वेश्यालयावर आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। म्हणून आम्ही सन्माननीय SP साहेबांना, धुळे पोलीस अधीक्षक साहेबांना लेखी तक्रार दिली का ते तात्काळ बंद झालं पाहिजे, अन्यथा आम्ही आदिवासी समाज धुळे जिल्ह्यातून एकत्र होऊन शिंदखेड्याला त्या स्पॉटवरून जिथं आदिवासी युवकाची हत्या करण्यात आलेली आहे वेश्या व्यवसायालयात शिंदखेड्याला, तिथून भव्य मोर्चा शिंदखेडा पोलीस स्टेशनपर्यंत काढू। त्यांच्यावर वेश्या व्यवसाय चालवणारा जो मालक आहे त्या मालकावर जर कारवाई झाली नाही तर आम्ही भव्य मोर्चा काढणार आहोत। परंतु आतापर्यंत 14 मे झालं तरी वेश्या व्यवसाय आणि व्यवसाय करणाऱ्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। म्हणून आम्ही सन्माननीय पोलीस अधीक्षक धुळे यांच्याकडे लेखी तक्रार दिली, निवेदन दिलं तर त्याच्यावर तात्काळ कारवाई होईल। इथं जर कारवाई झाली नाही तर नाशिक परिक्षेत्र, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक DIG साहेबकडे नाशिक येथे आम्ही जनांदोलन उभं करायला आपले जवाहर। धुळे शहरातील देवपुरातील सुशिनाला परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे महापालिकेसमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। धुळे शहरातील देवपुरातील सुशिनाला परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती द्यावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे महापालिकेसमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे। निवेदनात म्हटले आहे की देवपूर येथील सर्वे क्रमांक 114, 115, 29, 32 या भागातील अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याबाबत वृत्तपत्रात जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आली होती। मात्र संबंधित जागा ही शासनाची मालमत्ता असून तेथे नैसर्गिक नाला अर्थात सुशिनाला वाहत असल्याचा दावा करण्यात आला आहे। निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की पावसाळ्यात या नाल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते। अशा परिस्थितीत काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी तेथे बेकायदेशीर वास्तव्य करून अतिक्रमणे केली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे। त्यामुळे अशा अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी कोणतेही कायदेशीर निकष नसताना प्रक्रिया राबवणे हे चुकीचे असून जनहिताच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे। धुळे महानगरपालिकेकडून शहरातील अतिक्रमणधारकांना नियमितीकरण व पुनर्वसन करण्याच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप नोंदवण्यात आले आहेत। या प्रक्रियेमुळे भविष्यात अतिक्रमणांना प्रोत्साहन मिळेल तसेच शहराच्या लोकसंख्यात्मक रचनेत मोठा बदल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शासनाच्या अतिक्रमण नियमितीकरण अध्यादेशाचा चुकीचा अर्थ काढून काही अतिक्रमणधारकांना लाभ देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या संदर्भात संबंधितांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शहरातील कायदेशीररित्या राहणाऱ्या आणि नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर हा अन्याय ठरणार आहे। तसेच अशा प्रकारच्या प्रक्रियेमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही नमूद करण्यात आले आहे। अतिक्रमणधारकांना दिल्या जाणाऱ्या सवलती, मदत व पुनर्वसनासाठी होणारा खर्च हा जनतेच्या कराच्या पैशातून होत असून त्याचा वापर अशा पद्धतीने करण्याचा अधिकार महापालिकेला नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे। महापालिकेकडून विशिष्ट समाजाला मदत करण्यासाठी बेकायदेशीर पद्धतीने कामे केली जात असल्याची भावना निर्माण होत आहे। प्रशासनाने ही प्रक्रिया तात्काळ थांबवली नाही तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष योगीराज मराठे, जिल्हा मंत्री निलेश रोनवाल, सुरेंद्र काकडे आदी उपस्थित होते। परिषद धुळेतर्फे माननीय आयुक्त महानगरपालिका यांना एक निवेदनाद्वारे सुशिनाला परिसरातील जे अतिक्रमणधारक आहेत त्यांच्यासाठी आज वृत्तपत्रांमार्फत पुनर्वसन योजनाचं साठी प्रसिद्धी दिलेल्या जाहिरातीबद्दल आमची तीव्र हरकत आहे। अशी प्रक्रिया केल्यास अतिक्रमणधारकांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे। हे बेकायदेशीरपणे जे GR आहे शासनाचा त्या पद्धतीने पूर्ण शहानिशा करून ही योजना राबवावी या संदर्भात आम्ही आयुक्त, महापौर आणि मान्य आमदारांना निवेदन देणार आहोत। धन्यवाद। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे महानगरपालिकेच्या स्थायी समितीची सभा विजेच्या समस्यावर गाजली। 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदू कृष्णा भगत याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिषेक, माल्यार्पण, रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमांचे आयोजन। शिंदखेडा शहरात भरवस्तीत झालेल्या संशयित
खून प्रकरणातील आरोपींना अटक करून भरवस्तीतील वेश्या व्यवसाय बंद करण्याची मागणी आणि देवपुरातील सुशीनाला परिसरातील अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसन प्रक्रियेला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.